निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नाशिक माझा न्यूज चॅनलचे उपसंपादक सन्माननीय रामराव अण्णा डेरे यांची चेअरमनपदी व व्हाईस चेअरमनपदी आशिष बागुल यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीप्रसंगी पिंपळगावचे सरपंच भास्कर नाना बनकर, संस्थेचे मावळते चेअरमन दिलीप नाना मोरे, सोसायटीचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। जय बाबाजी विश्वस्त मंडळाचा दांडगा अनुभव असलेले श्री रामराव अण्णा डेरे यांची सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला। या प्रसंगी सोसायटीचे सर्व सदस्य, कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते। राज्यस्तरीय लेवलचा प्रश्न त्याच्यावर ते विश्वस्त आहे आणि शांतिगिरी महाराजांचे निश्चित मत आहे। तिथं म्हणजे की आज शांतिगिरी महाराजांचा प्रसाद त्यांना मिळाला असं म्हटलं तर वावं जाणार नाही। म्हणून मला खात्री की येणाऱ्या कालखंडामध्ये कॉफीमध्ये काम करता एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज स्वीकारताना रामरावांचा स्वभाव शांत आहे आणि आशिष पण आहे। म्हणजे आशिष या बाबतीत सांगायचं तर आम्ही एका निष्ठावान शिवसैनिकाला जो निष्ठावान राहतो, जो प्रामाणिक राहतो, त्याला कधीतरी आपण न्याय घेत असतो। त्या भूमिकेतनं शिवसेनेला पण आपण, शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेला आपण संधी दिली। एक तरुण आमचा सहकारी, एक अल्पसंख्याक समाजाचा पिंपळगाव हितकारी सोसायटीच्या नूतन चेअरमन पदाच्या ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमाचे या ठिकाणी आमचे जे जिल्हा उपसंचालक यांचे शैलेंद्र मोरे यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक झाली। त्यामध्ये प्रामुख्यानं चेअरमन पदाची ही धुरा माझ्याकडे, व्हाईस चेअरमन पदाची धुरा आमचे सहकारी आशिषजी बागुल यांच्याकडे देण्यात आली। निश्चित आता माझ्यापूर्वी ज्या वक्त्यांनी सांगितलं ही संस्था अनेक जुनी आहे, या संस्थेने अनेक चढउतार पाहिलेले आहेत, पण नानांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही संस्था असतात त्या निश्चित प्रगतीपथावर फार वेगाने जात असतात। म्हणून नानांची जे काही व्हिजन आहे या संस्थेमध्ये अनेक थकबाकीदार कर्ज असतील, त्यांच्याकडून कर्ज कसं वसूल करायचं, सभासदांना तत्परता दाखवून कसं कर्ज द्यायचं आणि प्रत्येक सभासदाला जो वार्षिक लाभांश असतो तो सगळ्यांना 15% दरवर्षी कसा देण्यात येईल या बाबतीत प्रयत्न असतात। म्हणून आम्ही या 22च्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर प्रत्येक वर्षी सभासदांना त्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून प्रत्येक दिवाळीच्या आधी आम्ही 15% लाभांश देत असतो। आणि आमचे सर्व सहकारी संचालक असतील, मावळते चेअरमन दिलीप नाना मोरे, व्हाईस चेअरमन अनिलजी बनकर, त्याच्या अगोदरचे चेअरमन विनायक नाना खोडे, त्यानंतर मागचे व्हाईस चेअरमन सोमनाथ तात्या मोरे, प्रत्येकानेच आपल्या जे काही एक वर्ष रोटेशन पद्धतीने दिलं त्यामध्ये चांगले काम करण्याची प्रत्येकाची एक आता वरचढपणा चालला आहे की विनायक नानाच्या काळात बी 1 कोटी नफा झाला, तेव्हा 15% लाभांश दिला। त्यानंतर दिलीप नानाच्या काळात चांगलं काम झालं। दिलीप नानाच्या काळात एक ऐतिहासिक काम घडलं की आपले क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा जो पुतळा थोडा आउटसाईडला पडला होता तो त्यांनी समोर आणून आणि त्याचं सगळं सुशोभीकरण आणि या ठिकाणी त्या पुतळ्याची आपण या उभारणी केली। निश्चित दिलीप नानाच्या कारकिर्दीत झाला, त्याबद्दल दिलीप नानाने सुद्धा या 14 ते 15 लाख खर्च करून या ठिकाणी अतिशय सुशोभीकरण केलं। म्हणून दिलीप नानाने सुद्धा चांगलं काम केलं आणि 1 वर्ष आम्हाला मिळेल, आम्ही सुद्धा संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करू। आणि अनेक ठिकाणी आपण बी यापूर्वी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे नानांच्याच आपल्याला सुरुवातीपासून सहकारात काम करण्याची संधी मिळाली। स्वर्गीय नामदेवराव बनकर भाऊ यांची पतसंस्था नावानं उभी केली, तिच्यामध्ये आपण संचालक, व्हाईस चेअरमन, चेअरमन अशा पदावर काम केलं। अनेक ठिकाणी जॉईंट फार्मिंग असेल, शेतकरी सोसायटी असेल, त्यानंतर जे काही आमचं ट्रस्ट आहे जय बाबाजी भक्त परिवारचं ते भारत लेवलचं म्हणजे जवळ इंडिया लेवलचं ते मोठं पद आहेत, आमची 100 आश्रम आहेत। त्याचबरोबर पिंपळगावला जी काही गोशाळा आहेत तिथं सुद्धा विश्वस्त म्हणून काम करतो, तिथं सुद्धा 600 गाईचं आम्ही पालन पोषण करतो। अशा अनेक विविध ठिकाणी काम करत असताना याही ठिकाणची चेअरमन पदाची मला जी संधी मिळाली, आमच्या सर्व सहकार्याने मला मिळून दिली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि आज या ठिकाणी माझी चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्व पिंपळगाववासियांचं सर्वांचं इतकं आपल्याला प्रेम मिळालं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो। आमचे नेते श्री भास्कर नाना बनकर व इतर सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व माझे सहकारी
आणि आज या संस्थेमध्ये मला नानांच्या आशीर्वादाने या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली आणि 100% नानाच्या विश्वासाला कुठे आम्ही तडा जाऊ देणार नाही, असं आम्ही दोघंही चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून काम करू, एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.